माझा आदेश नव्हता मग का केलंस असं? माफी असावी. तुला कोणी सांगितलं होतं म्हातारीच्या खोलीत सर्प रूपात राहायला? नेत्राने तुला पकडलं असतं तर काय झालं असतं कळतंय का तुला? तू पकडली गेली असतीस ना तर युद्धाचं पारडं त्यांच्या बाजूने झुकलं असतं. माफी असावी. काय माफी असावी? माफी असावी? हे कलियुग आहे. कलियुगातलं युद्ध जास्त अवघड आहे. एक चूक हो त्याचं नव्हतं करू शकते. मला कल्पना नव्हती त्या खोलीत कोणी येईल. पण का गेलीस? कारण मी मानवी रूपात जास्त वेळ नाही राहू शकत. मला नागरूपात यावंच लागतं, नाहीतर माझं शरीर कात सोडू शकतं. मी त्या खोलीत गेले, माझी चूक झाली. मी बाहेर जायला हवं होतं. मला माहित नव्हतं तिथे कोणी येईल आणि अचानक केतकी आली. त्यात सगळ्या खिडक्या बाहेरून बंद. ही खूप मोठी अडचण झाली माझी. मग बाहेर कशी आलीस? दुसरा पर्याय नव्हता. बाथरूम मधल्या ड्रेनेज मधून. केतकी काकू म्हणाले त्यांनी नाग पाहिला आणि आपण खोलीत गेल्यानंतर नाग कुठेच नव्हता. कसं झालं? केतकीला भास झाला असेल का? काय? आत्ता घरात भीतीचं वातावरण आहे आणि आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचा दिवस रात्र विचार करतो किंवा एखादी गोष्ट सतत आपल्या डोक्यात घोळत राहते ना, तेव्हा आपल्याला जागोजागी तीच गोष्ट दिसायला लागते किंवा त्या गोष्टीचा भास व्हायला लागतो. तसंच झालं असेल केतकीचं. असू शकतं. रात्या मगासपासून एक खूप महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. मी तुम्हाला म्हणाले ना, आज रुपाली म्हात्रेने केतकी काकूंवर हल्ला केला. सकाळपासून केतकी काकूंची मान दुखत होती आणि रुपाली म्हात्रेने त्यांच्या मानेलाच स्पर्श केला होता आणि त्यानंतर केतकी काकूंच्या वेदना थांबल्या. असं कसं होऊ शकतं? नाही नाही, अथ्या मनोरमा आजीची शक्ती. आईची शक्ती विरोचकाकडे. आपण किती प्रयत्न केले, किती लढलो, पण आपल्या हाती काय लागलं? हार, एकेकाचा मृत्यू. तिन्ही शक्ती एकत्र आल्यानंतर विरोचकाचा अंत होणार होता. आता आईची शक्तीच विरोचकाकडे. आता विरोचकाचा अंत होणं कठीण आहे. आपण हरलो नेत्रा. नाही आत्या, आपण हरलो नाही. आपल्याला माहिती आहे विरोचक हा साधासुधा राक्षस नाही. त्रेतायुगात विरोचकाचा विनाश करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश ह्या तीनही शक्तींचं अधिष्ठान असलेल्या त्रिनयना देवी आईला स्वतः यावं लागलं होतं. आपण तर फक्त तिच्या मुली आहोत, सर्वसामान्य. विरोचकाचा अंत करणं आपल्यासाठी कठीण असणार, पण अशक्य नाही. मी येऊ का? ये ना, तुझीही खोली आहे. असते का? सॉरी, मगाशी मी खूप चिडले तुझ्यावर. मी एवढं चिडायला नको होतं. अगं प्लीज प्लीज तू सॉरी नको म्हणू. इनफॅक्ट मीच म्हणायला हवंय सॉरी. ज्या कामासाठी मी इथे आले ते काम मी करू शकलेले नाहीये. ऑब्व्हियसली तुला राग येणं खूप साहजिक आहे. तसं नाही, पण मी एवढं बोलायला नको होतं तरी. इट्स ओके, प्लीज सॉरी नको म्हणू. ॲक्च्युली मी मगाशी मेडिकल स्टोअरमध्ये गेले होते आणि नेमकं त्याच वेळेला घरात हे सगळं घडलं. बट एनिवे, मी आत्ता घर अख्खं चेक केलंय, कुठेही नाग नाहीये.
इनफॅक्ट नाग आहे असं मला कुठे सेन्सही झालेलं नाहीये, त्यामुळे डोंट वरी. काय माहित, मग कदाचित केतकी काकूंचा गैरसमज झाला असेल, माहित नाही. ठीक आहे, बघ, जे झालं ते झालं. पण आता यापुढे मी सुद्धा न सांगता बाहेर नाही जाणार. आय एम ऑल्सो व्हेरी सॉरी. तू प्लीज आता सॉरी नको म्हणू. तू लाजवतेस अगं मला. नाही ग, मला खरंच खूप गिल्ट आहे. आजींना तर मी वाचवू शकले नाहीच, पण ॲटलिस्ट त्या नागाला तरी पकडून देते, बस एवढीच इच्छा आहे माझी. एनिवे, मी येते. मला निघायला हवं. शेखर वाट बघतायत. बुवांना शोधायला जायचंय. आता काळजी घ्या. निघते. सगळं किती विचित्र घडते ना आपल्या घरात. ती राक्षस आहे हे कळणं, आईंचा जीव जाणं. निंदर पण येत नाही काकू. मग डोळे बंद करू आणि असं वाटतं की राक्षस येईल. मला तर डोळे बंद करायची सुद्धा भीती वाटते. काकू मग हे सगळं मूवीमध्ये बघितलं तर असं वाटतं ना की डेव्हिल आणि भूत हे सगळं मूवीमध्येच असतं, थ्रिलसाठी असतं. पण नाही, हे सगळं रिअल लाईफमध्ये पण आहे. फाल्गुनी, असं समजूया ही सुद्धा एक भयंकर मूवी आहे आणि ही लवकरात लवकर संपू दे. नेत्रा असेल, थांब मी बघते. कोणी नाहीये. दार कोणी वाजवलं? काकूमा, काय झालं? बाबा, मित्रा, तिन्ही शक्ती आता एकत्र येणं कठीण आहे. याचा अर्थ विरोचकाचा अंत कठीण आहे. रुपाली म्हणाली होती ती घरातल्या प्रत्येकाला एक एक करून. नाही बाबा, आम्ही दोघी असेपर्यंत असं काही होणार नाही. अगं पण तूच म्हणाली होतीस ना, तिन्ही शक्ती एकत्र आल्या तरच विरोचकाचा अंत होईल. मग आता मला यावर एकच मार्ग दिसतोय, ते म्हणजे ते बुवा. पण त्या बुवानं कसं आणि कुठे शोधायचं? बाबा, देवी आईची इच्छा असेल तर आपल्याला बुवा नक्की सापडते. अगं पण कधी? वेळ निघून गेल्यावर. शेखर, संयम ठेवावा लागेल. कदाचित हीच परीक्षा असू शकते आपली. आणि आपल्याला जेव्हा बुवांना भेटायची इच्छा असते तेव्हा बुवा कधीच भेटत नाहीत. बुवा आपल्याला तेव्हाच भेटतात जेव्हा त्यांना आपल्याला भेटायचं असतं. आत्या बरोबर बोलतायत. बाबा, मला कळतंय हे सगळं दिवसेंदिवस जास्तच कठीण होत चाललंय.
पण आपण आपल्या परीने प्रयत्न करत राहूया. आपण बुवांचा शोध घेत राहूया. मी काही करून बुवांना शोधून काढेनच. सासूमा, राक्षसमा, आम्हाला मारू नको प्लीज. प्लीज आम्हाला इथून जाऊ दे. आम्हाला इथून जाऊ द्या ना प्लीज. इथून कशाला? या जगातूनच नाहीसं करते ना तुम्हाला. प्रश्नच मिटला. हे बघा, तसं काही तुमच्याशी वैर नाही माझं. फाल्गुनी, तुझ्या बाळाला मारलं मी, पण तुझ्याशी काही वैर नाहीये. पण ही बेवडी मात्र आधीपासून डोक्यात जाते माझ्या. पण तरी सुद्धा शत्रू नाही तुम्ही माझ्या. माझे शत्रुत्व फक्त नेत्राशी. पण ते म्हणतात ना, ओल्याबरोबर सुख सुद्धा जळतं, तसं झालंय तुमच्या बाबतीत. तुमच्या लक्षात येत नाहीये का एक गोष्ट? माझ्यापासून कोणीही वाचवू शकत नाही तुम्हाला. का? कारण माझ्याकडे नाग आहे, विरोचकाचा नाग. तो दंश करेल तुम्हाला, सगळं विष तुमच्या शरीरात उतरवेल आणि मग तुम्ही मराल. तुमचं शरीर असं काळं निळं पडेल. त्या म्हातारीचं शरीर पडलं होतं ना काळं निळं, तसं. आठवतंय ना? किती वेळ हे असं भिजत घोंगडं ठेवणार आहे? सोक्ष मोक्षच लावून टाकूया. आत्ताच्या आत्ता तुम्हाला अनंतात विलीन करते, मुक्ती देते तुम्हाला दोघींनाही. म्हणजे तुम्ही मुक्त व्हाल, तुमची सगळी भीती संपेल, वरती म्हातारीला भेटायला सुद्धा जाल. हो की नाही? कोण जाणार आधी? फाल्गुनी, तू? नाही ना, नको नको ना सासूमा, प्लीज नको. की तू ग केतकी? नको 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 सासूमा, नको. अगं नको कसं? नको. अगं उद्या मरायचं ते आज मरायचं, काही फरक पडत नाही त्याने. जा कॉइन दे, कॉइन. नाणं आण, जा. उठ उठ उठ. उठ, कॉइन दे.
चला सुरू करूया तुमच्या नशिबाचा खेळ. सॉरी, जीवन मरणाचा खेळ. छापा आला तर केतकी आणि काटा आला तर फाल्गुनी. कळत नाहीये का तुला? नेत्रा नाही येणार आहे वाचवायला. माझ्यापासून कुणीही वाचवू शकत नाही तुम्हाला. तुमच्या दोघींपैकी एक जण आज आत्ताच्या आत्ता अनंतात विलीन होणार. असं म्हणतात की मरणाऱ्याला शेवटची इच्छा विचारावी. म्हणून विचारते, काय इच्छा आहे शेवटची? जगायचंय की मरायचंय? जगायचं असेल तर तुम्हाला माझ्या गटात सामील व्हावं लागेल, विरोचकाच्या गटात, नेत्राच्या नाही. जर माझ्या गटात सामील झालात तर तुम्हाला जीवदान मिळेल. जी कोणी माझ्या बरोबर येईल तिचा जीव वाचेल आणि जी येणार नाही ती अनंतात विलीन होईल, म्हातारीला जाऊन भेटेल. जीव वाचवायचा आहे की गमवायचा आहे? विरोचकाचं वचन आहे, जे म्हणाल तसं होईल. जे घडणार आहे तेच मी बोलते आणि मी जे बोलते ते घडवतेच. सांगा, काय करायचं? वाचायचंय की मरायचंय? ठीक आहे. छापा आला तर केतकी आणि काटा आला तर फाल्गुनी. शेवटची संधी देते. विचार करा, अजूनही वेळ आहे. जगायचंय की मरायचंय? आणि या सगळ्या प्रकाराबद्दल कोणालाही सांगायचं नाही. नेत्राला तर नाहीच नाही. जर सांगितलं तर असा मृत्यू देईन, असा मृत्यू देईन की काय? गप्पा मारत होते. काही प्रॉब्लेम आहे का तुला? काय झालं? तिने काही केलं तुम्हाला? हा, बोला ना, काही बोलली का ती? घाबरवलं ना परत तुम्हाला? मी काय म्हणाले होते, तुम्ही विरोचकाला जेवढं जास्त घाबराल तेवढा विरोचक तुम्हाला जास्त घाबरवणार. पण ती
काहीच नाही करू शकत तुमचं. बघितलं ना मी आल्यानंतर कशी निघून गेली ते. तुम्ही घाबरू नका, घाबरू नका. हां मी आहे ना. चला रडणं थांबा, रडणं थांबा. काही होणार नाही. तुम्ही जेवला नाही आहात ना? जेवायचं. उठा.